प्रभाग क्रमांक 22 मधून शिवसेनेच्या वतीनं मी बाळासाहेब पुंडलिक शिंदे धनुष्यबाण या अधिकृत चिन्हावरती आता अर्ज भरलेला आहे। त्याच्याबरोबर माझ्याबरोबरच सौ गीता निलेश शिंदे या पण धनुष्यबाणावरतीच शिवसेनेच्या वतीनं उभे राहिलेले आहेत। यावेळेला प्रभाग क्रमांक 22 मधून जे पहिले प्रतिनिधी होते त्यांनी कोणताही प्रकारचा विकास न करता नुसतंच उमेदवारी त्यावेळेला घेतलेली आहे। प्रभाग क्रमांक 22 मध्ये अनेक प्रश्न आहेत, रस्त्याचे असतील, गटाराचे असतील। 5 वर्षामध्ये कोणतीही कामं दाखवण्यासारखी त्यांच्याकडून झालेली नाहीत। त्यासाठी जनतेतून आवाज उठवल्यामुळे मी शिवसेनेच्या वतीनं धनुष्यबाण या चिन्हावरती प्रभाग क्रमांक 22 मधून दोन्ही उमेदवार आमचे महिला आणि पुरुष गटातून शिवसेनेच्या वतीनं धनुष्यबाण या चिन्हावरती आपण निवडणूक लढवतोय। प्रचंड ताकदीनं आणि जनतेच्या विश्वासावरती आपण ही निवडणूक जिंकणार आहोत। आणि या मला जे तिकीट मिळालेलं आहे ते आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आताचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या वतीनं मला हे तिकीट देण्यात आले आहे। त्याचबरोबर कनसे साहेब, सातारा शहर प्रमुख निलेश मोरे आणि जिल्हा प्रमुख रणजितसिंह भोसले या सर्वांच्या सहकार्यामुळे मी आज शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी धनुष्यबाण या चिन्हावरती निवडणूक लढवणार आहे। आणि याचबरोबर मी गेली 40 वर्ष शिवसेनेच्या म्हणजे उद्धव ठाकरे पक्षाच्या गटातून 40 वर्ष शिवसेनेचं काम केलेलं आहे। पण निष्ठावंताची अवहेलना करण्यात आलेली, मला पक्षाच्या पदाचा राजीनामा त्यांना फार दुःख होते, वेदना होत आहेत। पण त्याला नाही इलाज आहे, कारण मला माझी आता जी उमेदवारी आहे तिथं आपल्याला विजय मिळणार आहे नक्की। पण त्यासाठी पक्षाने जी मदत करायला पाहिजे होती, ज्या पद्धतीने इथले जे स्थानिक नेते आहेत त्यांनी मला डावललेलं आहे। मला एबी फॉर्म सुद्धा त्यांनी दिला नाही पक्षाचा। त्यामुळे मी रात्रीच काल निर्णय घेतला की मी शिवसेना पक्षातून धनुष्यबाण चिन्हावरती लढवतोय। दुःख असं याचं वाटतंय की गेली 40 वर्ष मी काम करून सुद्धा पक्षाला त्याची किंमत राहिली नाही, किंवा स्थानिकच्या लोकांच्या त्रासाला कंट्रोल मी पक्षाचा राजीनामा दिला आहे। आणि यापुढे शिवसेनेचं एकनिष्ठ शिवसैनिक म्हणूनच काम करणार आहे। बाळासाहेबांची शिवसेना। जय हिंद, जय महाराष्ट्र।